श्री गणेशाय नमः. ओम नमो भागवते वासुदेवाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण वटपौर्णिमा 2026 विषयी एक अतिशय महत्त्वाची धार्मिक माहिती जाणून घेणार आहोत. वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात आणि यामागील धार्मिक कारण काय आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये ओम सावित्री माताय नमः असे लिहायला विसरू नका. वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. हिंदू धर्मग्रंथानुसार ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी माता सावित्रीने आपल्या पती सत्यवानासाठी कठोर तपश्चर्या करून यमराजाकडून त्याचे प्राण परत मिळविले. सावित्रीच्या अढळ निष्ठेमुळे आणि पतिव्रत धर्मामुळे हा दिवस अखंड सौभाग्याचा दिवस मानला जातो. वडाचे झाड हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. वडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यामध्ये भगवान शंकर यांचा वास असल्याचे पुराणांमध्ये वर्णन आहे. म्हणून या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा केल्याने त्रिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. साडीच्या रंगाचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. सनातन धर्मात प्रत्येक रंगाचे वेगवेगळे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. वस्त्राचे रंग मनावर आणि वातावरणावर परिणाम करतात असे शास्त्र मानते. म्हणूनच वटपौर्णिमेला शुभ रंगाचे वस्त्र धारण करण्याची परंपरा आहे. हिरवा रंग. हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धी, माता पार्वतीचा आवडता रंग मानला जातो. हिरवा रंग निसर्ग, आनंद, संतती, सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून वटपौर्णिमेला हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या घालण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतेनुसार हिरव्या रंगामुळे वैवाहिक जीवनात सुख आणि शांती वाढते. लाल रंग. मंगल आणि शक्ती. लाल रंग देवी शक्तीचे प्रतीक आहे. कुंकू, सिंदूर आणि विवाहातील अनेक शुभ वस्तू लाल रंगाच्या असतात. म्हणून लाल साडी परिधान केल्यास देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. लाल रंग धैर्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग. भगवान विष्णूची कृपा. पिवळा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. धार्मिक कार्यात पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने घरात सुख, समाधान आणि समृद्धी येते. गुलाबी रंग. प्रेम आणि सौम्यता. गुलाबी रंग प्रेम, जिव्हाळा आणि आनंद यांचे प्रतीक आहे. पती पत्नीमधील प्रेम अधिक दृढ राहावे यासाठी अनेक महिला गुलाबी रंगाची साडी निवडतात. जांभळा रंग. ऐश्वर्य आणि आध्यात्मिकता. जांभळा रंग आध्यात्मिक उन्नती आणि वैभवाचे प्रतीक मानला जातो. हा रंग व्यक्तिमत्वात आकर्षकता आणि आत्मविश्वास वाढवतो. कोणते रंग टाळावे? काही धार्मिक परंपरांमध्ये पूजा करताना काळा रंग टाळण्यास सांगितले जाते, कारण काळा रंग शनी आणि तमोगुणाशी संबंधित मानला जातो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पूर्ण पांढरी साडी देखील टाळली जाते. मात्र या गोष्टी घरातील परंपरेनुसार बदलू शकतात. सावित्री आणि सत्यवान यांची कथा. एकदा राजा अश्वपती यांच्या घरी सावित्रीचा जन्म झाला. सावित्री अत्यंत तेजस्वी आणि गुणी होती. तिने सत्यवानाला पती म्हणून निवडले. मात्र नारद मुनींनी सांगितले की सत्यवानाचे खूप आयुष्य कमी. तरीही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला. मात्र एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडत असताना त्याचे प्राण गेले. यमराज त्याचा जीव घेऊन निघाले. सावित्री यमराजांच्या मागे चालू लागली. तिची निष्ठा, बुद्धिमत्ता आणि पतिव्रत धर्म पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला अनेक वरदाने दिली. शेवटी सावित्रीने आपल्या पतीचे प्राणच परत मिळविले. त्यामुळे सावित्री हे पतिव्रता स्त्रीचे सर्वोच्च उदाहरण मानले जाते.
वटपौर्णिमेची पूजा करताना प्रार्थना कशी करावी? हे वटवृक्षा, जसे तुमचे आयुष्य दीर्घ आहे तसे माझ्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखी जीवन लाभो. माझ्या कुटुंबावर सदैव तुमची कृपा राहू दे. समारोप. भक्तांनो, वटपौर्णिमा हा केवळ एक सण नसून श्रद्धा, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचा आहे. या दिवशी जे पण मनापासून पूजा करणार, दानधर्म करणार आणि भगवान विष्णू, माता सावित्री व वटवृक्षाचे आशीर्वाद प्राप्त करतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमो नारायणाय. धन्यवाद.